कोल्हापुरात नगरोत्थान निधीमधून सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामावरून चांगलेच राजकारण तापलंय। या निधीतून शहरातले काही रस्त्यांचंच डांबरीकरण केलं जात आहे। बहुतांश रस्त्यांवरचे खड्डे तसंच असल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय। त्यामुळे कोल्हापुरातील खड्ड्यांवरून सध्या राजकीय शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत राजकीय वाद निर्माण झाल्याचं बघायला मिळतंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या खराब रस्त्यांच्या डागडुजी करता 100 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानाअंतर्गत मंजूर केलाय। यामधून शहरातल्या 16 मुख्य रस्त्यांची कामं सध्या सुरू आहेत। मात्र शहरातल्या इतर रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली असून लोकांना खड्ड्यांमधूनच वाट काढावी लागते। या विरोधात आता शिवसेना ठाकरे गटानं आवाज उठवत चक्क खड्ड्यात बसून आंदोलन केलं। शिवाय कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह सत्ताधाऱ्यांना ठाकरे गटानं टार्गेट केलं। नागरिकांनीही शहरातल्या रस्त्यांच्या या दुरवस्थेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। शहरातले सगळेच रस्ते दुरुस्त करण्याची मागणी कोल्हापूरकर करतायत। खरोखरच या प्रश्नावर जर लवकरात लवकर निर्णय नाही घेतला तर या ठिकाणी कळंबा ते राधानगरी बायपास या ठिकाणच्या सर्व नागरिकांच्याकडून तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल, याचा इशारा प्रशासनाने घ्यावा। अन्यथा या ठिकाणी अमरण उपोषणाचा सुद्धा आम्ही या ठिकाणी इशारा देत आहोत। कोल्हापूरकरांच्या त्राग्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शहरातले सगळेच रस्ते गुळगुळीत करण्याचं आश्वासन दिलं। तर शिंदेच्या शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांनी ठाकरे गट याचं राजकारण करत असल्याचा पलटवार केला। 100 कोटीचे रस्त्याचं काम सुरू आहे, पुन्हा 100 कोटी मागितलेले आहेत। पहिल्यांदाच IRBचे जवळजवळ 50 किलोमीटर रस्ते झालेले आहेत, पण बरेचसे रस्ते आता पूर्ण होतील। आता हाडाचे दवाखाने बनवायची काही गरज नाही, आपण रस्तेच करू ना, फार गुळगुळीत करू। असं काय शासनाचा निधी येतोय आणि असं जातोय असं कधी असतं का? असं कधीच नसतं। आणि निश्चितपणे अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं नुसतं लोकांच्या मध्ये संभ्रम पसरवण्यापेक्षा आपली सत्ता होती त्यावेळी आपण काय केलं याचं देखील त्यांनी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे ना। शिंदेच्या शिवसेनेकडून कोल्हापूर शहराकरता पहिल्यांदाच इतका मोठा निधी आल्याचा दावा केला जातोय, तर दुसरीकडे ठाकरे गट मात्र यात टक्केवारीचा आरोप करताय। त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी शिवसेनेच्या राजकारणात शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष होऊ नये एवढी माफक अपेक्षा कोल्हापूरवासीय व्यक्त करतायत। कोल्हापूरहून ज्ञानेश्वर साळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।